भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रामध्ये सहकार टॅक्सीचं पर्व लवकरच सुरू होणार आहे। या डिसेंबरपासून दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावरती सहकार टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे। भारत टॅक्सी असं या टॅक्सीचं नाव असणार आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच याबद्दल सांगितलं होतं। त्यानुसारच ही संपूर्ण योजना बनवण्यात आली आहे। ही योजना ग्राहक तसेच टॅक्सी चालक या दोघांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। ह्याचं कारण असं टॅक्सी चालकांना यामध्ये त्यांना मिळणाऱ्या भाड्यावरती कुठलंही कमिशन त्यांना कंपनीला द्यावं लागणार नाहीये। त्यामुळे नो कमिशन तत्वावरती ही सेवा काम करते। तसेच ग्राहकांना सुद्धा अत्यंत रास्त दरामध्ये अत्यंत किफायतशीर दरामध्ये आणि खात्रीशीर सेवा मिळण्याचा एक मोठा मार्ग उपलब्ध झालाय असं सांगता येईल। त्याच्यामुळे भारत टॅक्सी हा ग्राहकांच्या सेवेसाठी येणारा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो। भारत टॅक्सी या ॲपवरनं आपल्या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो। तसे यामुळेच या आता संपूर्ण प्रवासी वाहतूक क्षेत्रामध्ये जी एक मक्तेदारी तयार झाली होती किंवा एक प्रवाशांची लूट होण्याचे, टॅक्सी चालकांचे पिळवणूक होण्याचे सगळे प्रकार होत होते, या सगळ्यांवरती हे एक महत्त्वाचं उत्तर ठरण्याची ही शक्यता आहे। आणि यामुळेच भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रामध्ये एक नवीन पर्व सुरू होणार आहे, याबद्दल काहीच शंका नाही।